भिवंडी तालुका के एन टावरे विद्यालय जुनानदुर्खी लाखिवली में पिछले 36 वर्षों से विज्ञान परिचर पद पर काम कर रहे रामदास दाजी मिसाल के आज दिनांक 31 जुलाई 2026 को सेवानिवृत्त होने के उपलक्ष्य में के एन टावरे विद्यालय जुनानदुर्खी लाखिवली द्वारा सत्कार समारंभ का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्रमिक मंडल भिवंडी के अध्यक्ष मोरेश्वर पाटिल, माजी मुख्याध्यापक SM कारभारी, मुख्याध्यापिका जाधव मेड, न्यू इंग्लिश स्कूल के प्रभारी मुख्याध्यापिका भागड़े मेड, सीनियर क्लर्क पत्रकार राजेंद्र पाटिल, क्लर्क अमित पाटिल, शिक्षक आंबेकर सर, केणे सर, सालकर सर, कदम मेड, चौरे मेड, जोशी मेड, उराडे सर, पारधी सर, पाटिल सर, चौधरी सर, सालकर सर, गडदे सर, शिपाई सालकर काका, करण म्हात्रे सहित अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित थे। सभी लोगों ने रामदास मिसाल के लंबे, समर्पित और अनुकरणीय शैक्षणिक योगदान की सराहना करते हुए उनके स्वस्थ, सुखद एवं मंगलमय भविष्य की कामना की। आइए देखें वहां का दृश्य। मामाचा आणि माझा संबंध आलेला आहे। जवळजवळ या 15-16 वर्षामध्ये असं कुठला प्रसंग नाही, अशी कुठली आठवण नाही की आम्ही त्याला काम सांगितले आणि तो नाही म्हणाला किंवा थांबा म्हणाला, असं नाहीच। वा मॅडम, असं हे रामदास। खरंच मी त्या शाळेत जर कार्यरत असले तरी सुद्धा मलाही वाईट वाटलं की बाबा याचं सहकार्य किंवा याचा सहवास आपल्याला याच्या पुढे लाभला नाही। रामदास विषयी बोलायचं झालं की सांगितलेलं काम तो करणारच, नाही शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नव्हताच। काही सांगा, आता ते विज्ञान परिचय होते तरी पण सगळ्या प्रकारची कामं ते करायचे। निवड वैयक्तिक कामं जरी सांगितली तरी रामदास कधी नाही म्हटलं। मी कधी कधी त्याला औषधं सांगायची, त्याचे बाबा औषध द्यायचे, आयुर्वेदिक औषध, रामदास हे औषधात ते औषधात, कधी नाही म्हटलं। अतिशय प्रेमळ, अतिशय कामसू असे हे आमचे रामदास। मला आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने म्हणावंसं वाटतं की खरोखर माणूस जर प्रामाणिक असेल आपल्या कर्तव्याशी, आपल्या वृत्तीशी आणि आपल्या बोलण्याशी, तर नक्कीच त्याचा शेवट चांगला होतो। मला आवर्जून या गोष्टीची आठवण पडली की सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी मी रामदासमध्ये पाहिलेल्या आहेत। अतिशय प्रेमळ, अतिशय कामसू, अतिशय मन मिळावू असं त्यांचा स्वभाव, नाही शब्द नाहीच कधीच ते म्हटलेले नाही असे रामदास आज आपल्यामधून या आपल्या शाळेतून किंवा आपल्या संस्थेच्या या जे काही कार्यशाळा आहे त्यातून ते निवृत्त होत आहे। पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धाचं, भरभराटीचं जावं आणि विशेष म्हणजे निरोगी जावं ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि माझे प्रश्न मी जय हिंद। शिवाय भाग नाही, अगदी तसंच रामदास काकांशिवाय ही शाळा नाही। रामदास काकांशिवाय या शाळेत सर्वात अगोदर येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे जर कोणी असेल तर ते म्हणजे रामदास काका। कोणती वस्तू कुठे ठेवली आहे याचे जर कोणाला ज्ञान असेल तर ते म्हणजे रामदास काका। या सेवेतून दीर्घ सेवेतून ते सेवानिवृत्त होत आहेत। यामुळे आपल्याला सर्वात त्यांच्या कोणत्याही काही गेल्या नाही, आपल्याला खूप अडचणी होणार आहेत। त्यांच्याशिवाय आपल्याला इथे राहू शकत नाही किंवा त्यांची जाणीव वाचणार आहे। नवा वाटा, नवी सिटीचे नवे ध्येय आणि नवी स्वप्ने, यश तुमच्या पाठीशी असावे हेच आमचे सदिच्छेने देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्या शाळेच्या मुख्य बहिणा ज्यांनी कित्येक वर्ष या शाळेची अहोरात्र सेवा केली ते आपले सर्वांचे लाडके मिसाल काका
आज सेवानिवृत्त होत आहेत. शाळेची पहिली घंटा वाजवण्यापासून ते दिवसभराच्या शेवटी शाळेचे दार बंद होईपर्यंत काकांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. सकाळी आम्ही शाळेत येण्यापूर्वी आपली शाळा स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न ठेवण्याचे काम काका अगदी मनापासून करायचे. काम कोणतेही असो ते निष्ठेने कसे करावे हे आम्हाला काकांकडे बघून शिकायला मिळाले. चेहऱ्यावर नेहमी एक गोड असू आणि हातामध्ये कामाची तत्परता हेच काकांचे वेगळेपण होते. आदरणीय काका, तुम्ही दिलेल्या मायेबद्दल आणि सेवेबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी आपले मनापासून आभार मानतो. आज जरी या शाळेतून निवृत्त होत असलात तरी या शाळेचा प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक विद्यार्थी तुमची आठवण काढत राहील. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते की तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी उर्वरित आयुष्य लाभो. तुम्हाला पुढील प्रवासासाठी आणि भावी आयुष्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज आपले लाडके शिपाई काका सेवानिवृत्त होत आहेत. काका गेले अनेक वर्ष आपल्या शाळेचा पहिला आणि शेवटचा चेहरा आहे. सकाळी शाळेचा दरवाजा उघडणारे काका, घंटा वाजवणारे काका आणि शाळा स्वच्छ ठेवणारे काका आणि आम्हाला शिस्त लावणारे काका म्हणजे आपलेच मिसाल काका. शिपाई ही फक्त नोकरी नसते. काका आमच्यासाठी रक्षक होते, मार्गदर्शक होते. पाऊस आला की आम्हाला आत बोलवायचे. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यातच काळजी काका घ्यायचे. काकाच्या कडकपणा मागे खूप प्रेम होते आणि कधी आम्ही उशीर आलो की काका ओरडायचे, पण नंतर पुढच्या वेळी लवकर या बरं असे म्हणायचे. आज काका रिटायर होत आहे, पण काका तुम्ही आमच्या आठवणीतून कधीच रिटायर होणार नाही. आपल्या सेवेसाठी आणि आपल्या मेहनतीसाठी शाळेच्या वतीने आम्ही आपले मनापासून आभार मानतो. काका आपले पुढील आयुष्य निरोगी, सुखी आणि आनंदी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, पण या ठिकाणी आज आमच्या सासूबाई नसल्यामुळे आम्हाला त्यांची खूप आठवण येते. त्यांनी बाबांना खूप साथ दिली. 1992 ते 93च्या वेळेस बाबा खूप आजारी होते, पण आजारी असताना सुद्धा त्या डगमगल्या नाही. त्यांनी एवढ्या अडचणी सुद्धा त्यांची साथ दिली आणि ते बाबा घरीच होते 5-6 महिने, पण त्या येऊन आपल्या शाळेमध्ये स्वतः काम केलं त्यांनी आणि त्यांचंही काम त्यांनी टिकून ठेवलं. सगळं श्रेय हे त्यांनाच जातं. बाबा कधीही त्यांचे उपकार विसरले नाहीत. आज त्या इथे उपस्थित नाही कारण की त्यांचं आयुष्य तेवढं होतं आणि बाबांची साथ त्यांनी सोडली. आज 31 जुलै बाबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम. सेवानिवृत्ती म्हणजेच सेवेतून मुक्त होणे असं नाही, तर आपल्या पुढच्या आयुष्याची त्यांची सुरुवात असते. बाबांनी गेली 36 वर्ष असाच प्रवास या शाळेसाठी केला. 36 वर्ष सेवा केली, पण ही सेवा त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाने, तुम्हा सर्वांना माहिती आहे की बाबांचा स्वभाव हा कसा आहे, त्यांनी आपल्या प्रामाणिकपणामधूनच ही सेवा पूर्ण केलेली आहे. आणि पुढे त्यांना किती या 36 वर्षामध्ये किती संकटे आली ती त्यांनी आपल्या छातीवर झेललेली आहेत. अशा संकटांना, अडचणींना मात देऊन ते पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्या आता पुढच्या आयुष्यासाठी त्यांनी वाटचाल केलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना कधीही विसरणार नाही आणि त्यांच्या सदैव पाठीशी राहू आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना आम्ही साथ देऊ. गरीबरून यावे कर्मचाऱ्यांचा साऱ्या निरोप सारा देताना एवढं बोलून इथे मी थांबते. अगदी गरीबरून आले. आज काय बोलावं समजत नाही. सगळ्यांनी त्यांच्याबद्दल सगळं चांगलंच सांगितलेलं आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनामध्ये हा क्षण येतो शेवटचा. तो दुःखाचाही वाटतो आणि आनंदाचाही वाटतो. आनंदाचा या कारणाने की आता माझी सुटका झाली. पूर्वी लोक रिटायर व्हायचे तर त्यांना लाज वाटायची, घरातून निघत नव्हते 4-5 दिवस. का तर आता आम्हाला लोक मांडणेच देणार. परंतु आता परिस्थितीच अशी झालेली आहे की माणसाचं शरीर क्षीण झालेलं आहे. तरी त्यांनी 60 वर्ष वयाची सर्व्हिस केली. आम्ही तर आताच करतोय.
कधी पण बघावं त्यांना काही विचारलं कुठलंही काम कधी नाही आणि हक्काने मी सांगायचो त्यांना आणि मी तर त्यांना नेहमी सांगायचे नाही हे माझं त्यांना सांगितल्यानंतर हे काम करणार ते पाहिजे ते तो मॅडम नाही विज्ञान परीक्षा म्हणून ते इथं त्यांची नेमणूक परंतु त्यांच्या हातात सदैव मी शाळेची स्वच्छता करताना पाहिलं परंतु त्यांना कधीही असं वाटत नव्हतं की माझं पद कोणतं आणि मी काम कोणतं करतो अगदी निसंकोच कुठल्याही मत व्यक्त न करता ते काम करत राहायचे पुढील आयुष्यात त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते त्यांची मुलं मुली त्यांच्या सुना यांना मी सांगते की आता उतार वयात त्यांच्या सोबतीला त्यांच्या सहचारिणी नाहीये ते एकटेच आहे परंतु त्यांना एकटेपणा फसू देऊ नका त्यांची दखल घ्या त्यांची सेवा करा कारण आई वडील हे ईश्वराच्या समान असतात आणि म्हणून त्यांना एकटेपणा भासेल असं त्यांना कधीही तुम्ही दाखवू नका त्यांची सेवा करा कारण प्रत्येक वेळेला शाळेमध्ये कोणतीही गोष्ट त्यांनी केली घरामध्ये की ते सांगायचे मॅडम अहो सुनबाई माझ्या डीएडला त्यांना पाठवायचंय डीएड झालं मुलाचं असं झालं तसं म्हणजे प्रत्येक गोष्ट ते शेअर करायचे आणि कधी कधी त्यांची सहचारिणी गेल्यानंतर ते इतके भावनिक झाले की त्यांनी भावना व्यक्त करताना ते रडलेले आहेत अक्षरशः म्हणून त्यांची सेवा करा खूप कष्ट केलेत त्यांनी आणि आता त्यांचं उतार वय आहे त्यांना निरोगी आयुष्य लाभो शेवटी मी एकच म्हणेन अशी पाखरे ती आणिक स्मृती ठेवणी जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती अशी पाखरे आज गेल्या 36 वर्ष सातत्याने या शाळेमध्ये कार्यरत असणारे रामदास मिसाळ या सेवानिवृत्त होत आहे जेव्हा त्यांची सूनबाई भाषण करत होती तेव्हा सर्वांना भावुक केलं होतं माझ्याही डोळ्यात पाणी आलं होतं कारण पाणी येण्यासारखं आहे गेल्या 50 वर्षापासूनची आमचे नातेसंबंध हे मिसाळ परिवाराशी जोडले गेले मिसाळ रामदास मिसाळ यांच्या आई त्यांचे वडील आमच्या शेतीवर कामाला येत असत त्यावेळेला माझा जन्मही झालेला नव्हता मला माझे वडील सांगायचे की नांद्यावरची कंपनी आली ना का आपली आम्ही होऊन जायची म्हणजे एवढे खात्रीची माणसं आणि तीच परंपरा आज त्यांच्या मुलांनी असतील सुना असतील यांनी टिकवलेली आहे सातत्याने चालवलेली आहे मी या शाळेचा विद्यार्थी मी 5वीला ज्यावेळेला प्रवेश केला तेव्हा मी 90ला या ठिकाणी प्रवेश केला 1990ला त्यापासून आम्हाला शिपाई म्हणून लाभलेले रामदास मिसाळ आज जवळजवळ 90 आणि आज 26 म्हणजे 36 वर्ष त्यांनी सातत्याने सेवा केली ही सेवा करताना त्यांना अनेक चढ उतार आले आज खऱ्या अर्थाने त्यांच्या सुनेने सांगितलं बागडे मॅडमनी सुद्धा सांगितलं आणि जोशी मॅडमने सुद्धा सांगितलं की आज या कार्यक्रमाला त्यांची सौभाग्यवती हाती होती कारण आई बापाने जे केलेले कष्ट असतात आज या दोघा नवरा बायकोनी आपल्या जेव्हा शाळेमध्ये असताना त्याच्यानंतर त्यांचा विवाह संपन्न झाला त्याच्यानंतर त्यांना मुलं झाल्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण करूनच थांबले नाही तर त्याचे विवाह सुद्धा त्याने पूर्ण केले आज 3 मुली 2 मुलगे त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगेन की घर चालवणं मुलांची विवाह केली त्याच्यानंतर स्वतःचं घर सुद्धा बांधलं आणि आज ते हे सर्व काम करून ते आज सेवानिवृत्त होत आहेत म्हणजे ज्यांच्याकडे काहीच आता राहिलेलं नाही का माझ्या घरासाठी हे करावं लागेल माझ्या घरासाठी ते करावं लागेल मात्र याच्यातून पूर्णपणे ते बाजूला झालेले आहेत मी सदानंद
आणि दुसरा मुलगा आपला अर्थातच दिनेश आणि त्यांच्या सुनबाई असतील, मुली असतील. बारक्या दादा तुलाही सुद्धा हा कानमंत्र आहे. कारण मिसाळ जेव्हा आजारी पडलेला होता तेव्हा त्यावेळेला असं वाटलं होतं की मिसाळ शाळा सोडणार आहे. परंतु एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. अशातली स्त्री म्हणजे आमच्या वहिनी. वहिनीने पाहिलं त्यांची परिस्थिती, त्यांची तब्येत पाहिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही घरात बसा. मानेसरांना येऊन त्या भेटल्या की मानेसर एक तब्येत बरोबर नाही, मी त्यांच्याऐवजी मी कामाला येते. आणि जवळजवळ 5-6 महिने ती येऊन वहिनी येऊन नाही ते काम करू लागल्या. त्याच्यानंतर घरी बसून त्यांच्यावर एक चांगले उपचार केले आणि तो माणूस व्यवस्थित सुधारला गेला. आणि तो आज आपण 36वे वर्ष सेवा पूर्ण करून त्याचा आपण सत्कार सोहळा करतोय. ही मोठी बाब आहे. मी नेहमी म्हणत असतो की जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. तुमच्या डोक्यावर बर्फ, तोंडामध्ये साखर आणि पायाला भिंगरी. याचा अर्थ असा आहे की डोकं शांत असायला पाहिजे. तोंडातून निघणारे शब्द हे साखरेप्रमाणे गोड निघायला पाहिजेत. आणि सततचा प्रवास. आज जर मिसाळ त्याच वेळेला जर घरामध्ये खाट पकडून जर पडले असते तर आज दिनेश आपल्याला हा कार्यक्रम करता आला नसता. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये चढ-उतार बरेच येत असतात. त्याने अनेक ठोकऱ्या खाल्ल्या, परंतु त्याला न डगमगताना हा माणूस तिथे हे केला. आणि तो नेहमी म्हणायचा, जेव्हा त्याचे आई वडील आमच्या घरी कामाला येत होते शेतीसाठी, तेव्हा ती एक शब्द माझ्या आजही कानावर पडत आहेत की माझ्या मुलाला कामाला लावा. कारण की ही शाळेचा उगम जो झाला तो आमच्या घरामध्ये झाला 1979 ला. तेव्हा 7 विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्या 7 विद्यार्थ्यांमध्ये मिसाळ सुद्धा होता. सांगायची गोष्ट काय की अगदी जे श्रमिक मंडळ भिवंडी संस्था आहे ती अगदी या संस्थेमध्ये असणारे जे काही सदस्य असतील, संचालक असतील, त्यांच्याकडे कुठलीही मोठी प्रकारची मालमत्ता नाही. मात्र स्वतः कुठेतरी काम धंद्याला असणारं हे श्रमिक मंडळ आज या ठिकाणी एक शाळा उभी केली. 7 विद्यार्थ्यांवर आज आपण 750 विद्यार्थी बघतोय. आणि याची दुसरी शाळा आपण भिवंडी परिसरातील अगदी साविंद्रा सावंते गोडसे परिसरामध्ये, त्या शाळेमध्ये सुद्धा या श्रमिक मंडळाने चांगले पुढे येऊन, एक पाऊल पुढे नव्हे तर 10 पावलं पुढे येऊन त्या ठिकाणी सुद्धा 17 विद्यार्थ्यांवर एक शाळा सुरू केली. आणि आज तिथे जर विचार केला तर 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे जवळ काहीही नसताना आज एवढी मोठी संस्था आपली करू शकलेली आहे. अगदी इथे कर्मचारी वर्ग सुद्धा आहे, तो सुद्धा अगदी त्याच्या घरची परिस्थिती जर बघितली ना ती सुद्धा हालाकीची आहे. मात्र चांगलं शिक्षण घेऊन या संस्थेने अतिशय चांगले त्यांना सहकार्य केलं. आणि आज मिसाळ जो निवृत्त होते त्या मिसाळच्या निवृत्तीमध्ये आज आपल्यामध्ये 5 मुख्याध्यापकांचे सेवानिवृत्त झाले. पहिले मानेसर झाले, दुसरा क्रमांक आपण बघितला तर पीपी पाटील, त्याच्यानंतर आरबी पाटील, त्याच्यानंतर समोर व्यासपीठावर बसलेले माजी मुख्याध्यापक या शाळेचे सेवानिवृत्त कारभारी सर, त्याच्यानंतर MS पाटील आणि आता शिंदे मॅडम आलेले आहेत. म्हणजे 5 मुख्याध्यापक त्या कार्य 6 जण एकूण आलेली आहेत. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये एक षटक असतं 6 चेंडूंचं, ते षटक त्यांनी पूर्ण केलेलं आहे. अगदी सकाळी आल्याबरोबर मिसळचा चेहरा जो असतो ना तो रोजच्या प्रमाणे आज थोडासा नर्वस वाटला. कारण की एका डोळ्यामध्ये त्यांचे दुःख आहेत, एका डोळ्यामध्ये आनंद आहे. मी मिसाळच्या बद्दल एवढं सांगेन की या अगोदर मिसाळ तू घरासाठी 100% पगार देत होता, अर्धा वेळ देत होता. पण या ठिकाणी मी सांगेन की आज तू अर्धा पगार देणार आहेस, मात्र घराकरता पूर्ण वेळ द्यायचा आहे. कारण जो माणूस गरिबीतून गेलेला आहे ना त्यालाच कळतं पैशाची किंमत. मी नेहमी म्हणत असतोय की हातातून फेकलेला एक दगड 100 फूट दूर जातो, बंदुकीतून निघालेली गोळी 1000 फूट दूर जाते. हातातून फेकलेला एक दगड 100 फूट दूर जातो, बंदुकीतून निघालेली गोळी 1000 फूट दूर जाते. तोफेचा गोळा 5 मैल दूर जातो, परंतु एका गरीबाला दिलेला भाकरीचा तुकडा स्वर्गाच्या दरवाजापर्यंत जातो. स्वर्गाच्या दरवाजापर्यंत जातो. सांगायचा मुद्दा काय तर अगदी कमी घरामध्ये काही नसताना हा अपेक्षा करताना आई वडील दुसऱ्याची चाकरी करत असताना या मुलाने शिक्षण घेतलं, 10वी पास झाला आणि
आणि कुठेतरी एका माणसाच्या घरी गेला आणि त्याच्या कानावर टाकलं की माझ्या मुलाला नोकरीला लावा. आज तो शब्द आमच्या वडिलांच्या कानावर पडला आणि त्याला होकार दिला आणि तिथून आज 36 वर्ष काम करत आहे. आज एवढंच म्हणेन की तुटलेली फुले सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात. तुटलेली फुले सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात. प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात, म्हणून काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात. अशा मी सांगतो. त्यांच्या मिसेस बद्दलचा जो काही शब्द होता का, आम्ही त्यावेळेला कसं, आम्ही पण तेव्हा एकदम तरुण, पण बोलताना आम्ही कसं का थोडीशी अशी म्हणजे चालायची. त्यावेळेला बायको नावाचा शब्द वापरला जायचा, पण बायको शब्द वापरला का मिसाल काका लगेच गरम व्हायचे. तर त्यांनी बायको हा शब्द बोलला का लगेच मिसळायचे. पण एकच शब्द त्यांच्या तोंडून मी एकच शब्द आजपर्यंत शेवटपर्यंत ऐकला, तो म्हणजे माझी पत्नी. हा एक शब्द मी खूप ऐकला. आणि दुसरी गोष्ट कशी की कुठलंही काम सांगा, कामाबद्दल कधी नाही, म्हणजे त्यांचं पद शिपाई होतं, नंतर प्रमोशन परिचयचं झालं, म्हणून त्यांनी सर्व प्रकारची कामं केली. आजही सांगतो की कोणता जर का दाखला जर का शोधायचा असेल, तो जर GR शोधायचा असेल, तर आम्हाला विचार पडतो त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर बाबा ह्यो नंबर, मग माणूस कसा काय अर्ध्या तासामध्ये शोधून काढतो, बरोबर शोधून काढतो. आम्ही आहे म्हणजे प्रशासकाचा इथलं जे बघितलं मी की त्यांना प्रशासनाच्या बाबतीतलं कुठला कागद कुठे ठेवलाय काय नाही या बाबतीमध्ये त्यांचं ज्ञान खूप चांगलं होतं, इतकं चांगलं आहे. आणि दुसरी एक आठवण सांगायची बोललं की थोडंसं एका गोष्टीत आम्ही आता मुकणार आहोत की आता जसं मी आता ऑक्टोबर पासून इकडे आलो त्या दरम्यान फक्त एक प्रसंग सांगतो, म्हणजे थोडासा हसण्यावरती घेऊ नका, तो सिरियस आहे, तो सांगतो की मी आलो 11:15 वाजता आलो, 11:15 वाजता आलो की यांचा एक प्रोग्राम ठरलेला असायचा, सारकरचा आणि मिसाल काकाचा. आला का पहिले चहा ठेवायचा एक प्रोग्राम ठरलेला असायचा. तर जसं 11:15 मी आलो तर त्याची पहिले लगबग सुरू व्हायची, सर थांबा, ते सारकरला सांगायचं, तर त्यांना बोलवा, पहिले तो चहाचा कप पहिले मला भरायचा आणि तो मला पाजायचा. म्हणजे एक काय प्रेम. मी एक विचार करायला लागायचो की एक 8 महिन्यामध्ये 3 वर्ष चांगला परिचय होता आमचा, म्हणजे 8 महिन्यामध्ये त्यांनी मला इतका आपलासं करून टाकलं का आज मला विचारायला तो प्रसंग सांगू का नको. पण शेवटी असं असते, सेवापूर्ती समारंभामध्ये प्रत्येक माणसाचे आपल्याला आलेले अनुभव हे व्यक्त करायचे असतात. प्रसंग छोटा आहे पण माणूस लय मोठा आहे. प्रसंग खूप छोटा होता पण माणूस खूप मोठा होता. पण त्यांनी कधीच आम्हाला असं केलं नाही की बाबा नाही मला रिकामी आहे ती नाही वाटलं, कधीच नाही. आणि इव्हन घरातल्या कधी काही तक्रारी, घरात कधी काय वाटलं का बाबा काहीतरी कधीतरी नाराज झाला, आता शालेय कामकाजामध्ये थोडंफार कधीतरी बोलणं होतं चालतं, त्यावेळेला कधीतरी नाराज झाला तर ते लगेच माझ्याकडे यायचे, बाबा सर असं झालं. मी एकच सांगायचो काय नाही, शाळा आहे ना, चालायचं, प्रसंग असतात, येत असतात, जात असतात, शेवटी आपण कुटुंब म्हणून वावरतो, त्याच्यामध्ये या गोष्टी चालतात, थोडंसं दुर्लक्ष करायचं, मोकळं व्हायचं, परत कधी लगे एकदम खुश. आज आम्हाला एवढं सांगायचं वाटतं की त्यांची मुलं दिनेश आहे, सदानंद आहे, लक्ष्मी आहे, त्यांचे भाऊ आहे, या सर्वांना एक सांगतो की त्या माणसाने या शाळेसाठी 36 वर्ष खूप काही केलं. त्याची सहचारिणी आज त्याच्यासोबत नाही. आज माणूस 36 वर्ष या शाळेने जपला, 36 वर्ष त्यांनी या शाळेसाठी दिली. माणूस शाळेने जपला 36 वर्ष. आज तुम्हाला एक या सर्व मंचावरून विनंती करतो की आता आमच्या मिसाल काकाला तुम्ही जपा, एवढंच सांगतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. मन त्या ठिकाणी हेलावतं किंवा भरून येतं की आपण ज्या शाळेमध्ये सर्व एकोप्याने काम करतो, एकमेकांचं सुखदुःख त्या ठिकाणी आपापसामध्ये वाटून घेऊन शाळेची वाटचाल पुढे करत असतो. तर त्या कुटुंबातील एक व्यक्ती आज आपल्यामधून सेवानिवृत्त होत आहे, याचं खरोखरच त्या ठिकाणी खूप वाईट वाटतं. रामदास काकांबद्दल सांगायचं झालं तर अतिशय गरीब स्वभाव, मितभाषी, कुठल्याही कामाला ना म्हणणारे
ती सहचार्याची. कारण सगळे कर्तव्य आपण पुढे नेलेले असतात, पूर्ण केलेले असतात आणि या उतार वयामध्ये एकमेकांना साथ देणारी ते दोघंच असतात आणि ते आज त्या आपल्यामधून निघून गेलेले आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला त्या निमित्ताने शांती देव अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते. आता मिसाळ काका खूप मितभाषी, खूप सहनशील स्वभाव त्यांचा आहे. मी एवढ्या 2 वर्षामध्ये त्यांना बघते की एखादा गोष्ट त्यांना जरी झाली तर गुपचूप या बाजूला बोलायचे. कामावरून कधी मध्ये व्हायचं. आता पाटील सरावांचा स्वभाव कसा जरा तापड आहे आणि ते स्पष्ट वक्ते आहे आणि ते हक्काने रामदास काकांना बऱ्याच वेळा बोलायचे. त्यांना वाईट वाटायचं पण ते कधी उलट बोलले नाही आणि इकडे येऊन मला सांगायचे, मॅडम हे होतं मला गैवरून यायचं त्यांना पण सांगायचे म्हणजे की त्यांच्या वडिलांनी मला या ठिकाणी सर्व्हिसला लावलेलं आहे आणि त्या उपकाराची परतफेड मी अशी करणार नाही हे त्यांच्या स्वभावातून त्या ठिकाणी मला येऊन सांगायचे ते आणि थोडंसं वाईट वाटायचं त्यांना आणि मग मी त्यांना समजून सांगायचे माझा स्वभाव आहे म्हणजे परोपकार कसा जोपासावा हा त्यांच्या स्वभावातून मला जाणवला. त्यांना त्रास होत होता, वाईटही वाटत होतं तरीही ते कधी प्रत्युत्तर त्यांनी केलं नाही आणि का त्यांच्या वडिलांनी मला नोकरीला लावलेला आहे ही उपकाराची जाणीव त्यांनी शेवटपर्यंत जपली. ते फार आपल्या वागण्यातून त्यांनी कधीही ते जाणून दिलं नाही की मला काही त्रास होतो किंवा मला हे होतो. अशा अनेक संकटांना त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे संकट झेलून ते पुढे गेलेले आहे. मी माझ्या वतीनं सर्व त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी नम्रपणे विनंती करते. माझ्या मुलासारखेच ते सर्व आहे मुलीसारख्या यापुढे ते त्यांचा वेळ सहचारिणी गेल्यानंतर शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात जात होता. आता ते घरी जास्त वेळ राहणार आहे आणि म्हणून त्यांना तुम्ही एकटं देऊ पाडू नका. त्यांना संवाद द्या. त्यांची जी उणीव आहे आईची ती आईची माया त्यांना द्या. तुमची आई त्या ठिकाणी गेलेली आहे तर पत्नीला ते खोडके झालेले आहे तर ती माया तुम्ही त्यांची भरून काढा की जेणेकरून पुढील आयुष्य त्यांचं व्यवस्थित जाईल. रात्री जेव्हा मी स्टेटस बघितलं, बुराडे सरांचं स्टेटस बघितलं, पारधी सरांचं बघितलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज त्याची सेवानिवृत्ती आहे. त्यांनी त्या पद्धतीने मला फोन केला आणि आज मी ते या कार्यक्रमाला उपस्थित झालो हे मी पहिल्यांदा माझं भाग्य समजतो. याचं कारण असं आहे की आमची 90ची जी बॅच आहे त्या 90च्या बॅचचा मी शेवटचा विद्यार्थी होतो रिटायरमेंट आणि त्याच्यानंतर रामदास आज 90च्या बॅचचा आमचा शेवटचा गडी जो तो शेवटचा गडी आज इथे रिटायर झाला. मी त्याला रामदास या नावानेच हाक मारतो. याचं कारण असं आहे कारण मी त्याला कधी शिपाई समजलो नाही किंवा विज्ञान परिषद समजलो नाही. मी नेहमी त्याला मित्राचीच वागणूक दिली. दुसरं कारण असं आहे की त्याची जन्मतारीख त्याचा जन्मसाल आणि माझा जन्मसाल एकच आहे 1966. उलट माझ्यापेक्षा तो 4 महिन्याने मोठा आहे. माझी जन्मतारीख आहे डिसेंबरची त्याची जुलैची. म्हणजे या 2 कारणांमुळे एकतर मी त्याला कधी शिपाई समजलोच नाही, मित्राप्रमाणे मी त्याला वागणूक दिली आणि दुसरी गोष्ट आमचं वय एकसारखं असल्यामुळे मी त्याला रामदास या नावानेच सतत हाक मारला. मगाशी त्यांच्या सुनेने उल्लेख केला की 1992ला तो गंभीर आजारी होता आणि त्या आजारपणामुळे तो शाळेत येऊ शकत नव्हता. त्या सगळ्या घटनेला मी स्वतः साक्षीदार आहे. त्याची मिसेस तो आजारी असताना त्याची मिसेस शाळेतून काम करायची पण त्याला शाळेची एवढी आवड होती की जेव्हा तो थोडासा चालायला लागला आजारपणात तो थोडासा वर आला आणि चालायला लागल्यानंतर तो मिसेस बरोबर अगदी शाळेत रोज यायचा. भले तो काम करत नसायचा, त्याची मिसेस काम करायची, वहिनी काम करायची, पण तो शाळेतून बसून राहायचा पण यायचाच. म्हणजे एवढी त्याला कामाविषयी आवड होती. कामाबद्दल सगळे जे त्याचं वर्णन आहे ते सगळ्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही जास्त बोलत नाही. फक्त त्याच्याबरोबर एवढ्या वर्षी काम करायची मला संधी मिळाली हे माझं भाग्य समजतो. आणि फक्त एकच वाक्य इथे मी सांगतो की पुनर्जन्म जर असेल तर मला माणसाचा पुनर्जन्म मिळावा. त्या माणसाच्या पुनर्जन्मामध्ये मला शिक्षक ही पेशा मिळावा आणि त्या पेशामध्ये जी शाळा मला मिळेल त्या शाळेमध्ये रामदास हा माझा सहकारी असावा. एवढंच त्याच्या मुलांचं वर्णन करून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष
शाळेचे सगळे मुलं सहकार्य केलं. कोणी असं मला वाईट बोललं नाही, बोला पण नाही. माझे जे त्यांचा हात होता माझ्या मुलाने मुलं ऐकले. असं रंगत पडलेली म्हणून माझे उपकार केले ते ऐकून सगळं एवढं. आणि इतर शाळेत असतील मिसाळ, पण आम्हाला पाहिजे एकच मिसाळ. देवाने आमचे शब्द ऐकले आणि आम्हाला परत देवाला आम्ही एक परत मागणी केले, मिसाळ असू दे पण आम्हाला रामाला दास पाहिजे, रावणाचा दास नको. ते पण देवाने मान्य केलं आमचं. रामाचा दास आम्हाला दिला. शाळेत मी उपस्थिती मी आलो शाळेत. पहिलं विशाल काकांचं दर्शन खूप झालं का मनाला एक समाधान वाटत का खरंच विशाल हसायचे, म्हणजे स्मित हास्य करायचे, त्यात मन भरून यायचे. काही लोकांच्या कपाळाला अशा आट्या पडतात की त्यांच्या हातचे पाणी पण पिऊ नये असं वाटतं. पण विशाल काकांनी प्रेमाने हास्य करून हात फिरवायचे, या खुर्चीच्या वाटत बसा. पण आपल्या शाळेत आज आपली विद्यार्थिनी शांताराम 2 मिनिटं. विद्यार्थिनी पण जे असतात त्यांना पण कोणाचं मार्गदर्शन पाहिजे असतं. त्याच्यामुळे ते शांत अशांत होतात आणि विशाल काकांचं मार्गदर्शन मिळालं, प्रेम मिळालं म्हणून ते शांत राहील. नाहीतर काही ठिकाणी शिक्षक क्लार्क आपल्या शाळेचे सगळे सुदैवाने शिक्षक क्लार्क सगळे लोक चांगले आहेत. आणि सगळ्या एक माणूस चांगला असला का सगळे माणूस चांगले होतात. आणि एखादा जर वाईट असला तर तो टिकत नाही तिथे. कारण चांगले 90-95% असले तर 1% माणूस टिकेल का? नाही, त्याला पण बदलावं लागतं. तर आपल्या इथं बदलायला कोणा मुळापासूनच ते, कारण त्यांची खानदानी विशाल काकांची खानदानी चांगली होती, त्यांची सौभाग्य होती, त्यांना शेवटपर्यंत साथ दिली, मुलं आहेत ते आहेत. आता याच्यापुढे माझं एकच मागणं आहे का विशाल काका इथे जर आले तर त्यांनी खुर्चीवर बसायचं. त्यांनी शिपाई म्हणून कधी काही काम चहा नाही देत, आम्ही त्यांची सेवा करतो. ते इथे आले आणि त्यांचं एक घर नाही, नात्यावर घर आहे ते नाही, हे दुसरं घर आहे. कधी पण त्यांनी इथे येऊन राहावं, या घरामध्ये आरामशीर खुर्चीत बसायचं. सगळे लोक आम्ही त्यांची सेवा करायला सांगतो. शाळेत त्यांचं प्रेम, त्यांचं अवधार्य, त्यांचं सौंदर्य, त्यांचे संस्कार सगळ्या शिक्षकांनी आणि मुलांनी विद्यार्थ्यांनी घेतले म्हणून तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एवढे हास्य आहे. पण आज एकच खेदाची गोष्ट वाटते की त्यांच्या सेवापूर्ती समारंभाला आमच्या शाळेचे संचालक कोणी हजर राहिले नाही. तीच खंत वाटते आणि वेदना होतात, यातना होतात. काय तुम्ही हजर नाही राहिले? मी आज 12 कामं म्हणून मी सांगितलं की मी येणार म्हणजे येणार, सगळ्यांनी यायला पाहिजे. दुसऱ्यांचा कोणा मास्तरचा सेवापूर्ती समारंभ असला का ते हजर राहणार. मग या माणसाचे का नाही, म्हणजे आम्ही जंगलात राहतो म्हणून तुम्ही हे करता का? अरे असं करू नका. जंगलाचा माणूसच हा राजा असतो. आमच्यावर किती संकट आलंय ते तो रान आम्हाला पोचतो. रान सांग वैरान, भेवून सांग सोयरा. जंगलाची वस्तू आम्ही घेतो आणि ती भेवडीत विकतो, म्हणजे आम्ही कधी भुकेचे मरणार नाही. तुम्ही शहरात राहता म्हणून तुम्ही भेदभाव करता. माझ्या सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही फार मोठी चूक केली. आज शाळेचे संचालक सगळे इथे हजर राहायला पाहिजे होते. ही चूक कधी न भरून निघणारी चूक तुम्ही केली, त्याबद्दल तुम्हाला दोष देतो मी. आणि आमचे विशाल काका यानंतरही कधी घरी तर आधार आहेत, त्यांची सगळी मंडळी सगळे चांगले आहेत, भाऊ काका हे सगळे चांगले लोक आहेत. पण तरी पण त्यांना कधी वाटलं की शाळेत येऊन यावं तर त्यांनी यावं आणि मानाच्या खुर्चीत बसावं. माझ्या अध्यक्षाच्या खुर्चीत ते बसलं तरी वांधा नाही, मी त्यांची सेवा करीन. एवढे विशाल काका आमचे चांगले आहेत. त्यांना देवाजवळ प्रार्थना करतो की त्यांचं पुढचं आयुष्य चांगले जावं, भरभराटीत जावं, सुंदर जावं ही प्रार्थना करून माझे 2 शब्द